गुड आफ्टरनून. साडी वाजता जम्पर घ्यायचा. आईकडे आली. आईच्या माझ्या गप्पा चाललेल्या दिसते. काय अशी बसली आहे. नवीन घर असल्यामुळे काय अजून त्या रशचे कलर नाही दिला आणि म्हणजे असं सगळं व्यवस्थित नाही केलेलं. फक्त हा बाहेरचा हॉल नवीन आहे. आतमध्ये इकडे हे जुनं झालेलं आहे. तर आता आई संग बसले गप्पा मारत. कोणच नाही, आम्ही दोघेच बसलोय. मग चालल्यात आपल्या आमच्या गप्पा. आई आत्ता तिच्या माहेरच्या जत्रेला गेली होती. माहेरच्या हा नाही माहेरच्या जत्रेला गेलेली का नाही? तुझ्या माहेरच्या जत्रेला गेली होती. आपण विचारूया तिची जत्रा कशी झाली नेमकी. आई कशी झाली जत्रा? जत्रा कशी झाली तुझी जत्रा? माहेरची जत्रा तुझी? मग छान झाली. हा आणि छान झाली. खायला मटण. मी काय खाल्लं नाही त्यांचं. मी खातच नाही त्यांचं. आपले उठले कसे गेले कपड्याला. मला गोळी खायची होती. गेले हॉटेलात खाल्लं. वाईट फिरले कुठं कुठं. पेपरे सगळं होतं पण आपण काय खाल्लं नाही त्यांच्यात. मला तिथं आलंच नाही त्यांचं. येरेवारी चालतं. बड्यापासून मला खाया प्या करतो पण असं काय नाही. आई साडी कोणी घेतली का? साडी कोणी घेतली? छान साडी दिसते तुला. मुंबईला लग्नाला गेली. हा संकटच्या बहिणीच्या लग्नाला गेली तेव्हा त्यांनी घेतली का? नाही मग घेतलेली दुसरी. म्हणजे घेतली कोणी मग? ताईने घेतली का? होय. छान दिसते आईला साडी. बघा ना किती कलर, भगवा कलर आहे. मस्त दिसते आई. कलर छान दिसतोय ना तुला? ह्याच्यावर जम्पर घ्यायचा आहे ना. ह्याच्यावर एक जम्पर घ्यायचा आहे. त्या मोनाने दिली एक. त्याच्यावर एक घ्यायचा आहे. आशाने एक दिली. त्याच्यावर एक घ्यायचा आहे. असं 2-4 जम्पर घ्यायच्या. आणि संकेतच्या आईने घेतली. ती का मला वाटतं 9वारी आहे काय. संकेतची आई म्हणजे तिची भाऊजाई झाली बरं का. आईची भाऊजाई झाली. ते आमची मामी बँकेत साहेब होती बँकेत. आणि ती पण रिझर्व्ह बँकेत आहे ना आई. मामी काय करायची काम? मामी होय गावाला होता होय. बँकेत कामाला होती ना तुझी भाऊजाई. आईला लय अभिमान आहे अशा म्हणजे. मामी बँकेत कामाला चांगल्या होते. रिटायर झाले त्या. रिझर्व्ह बँकेत मामी आमची ऑफिसर होती. आईला आमचे खूप कौतुक असतं की एक स्त्री म्हणून एवढं मोठं काम करते, एवढी मोठी जबाबदारी पेलती आणि एवढ्या मोठ्या बँकेची साहेब आहे. नुसती सईची मालकीन. तिला खूप आवडतं असं की महिलांनी अशा मोठ्या पोस्टवर असणं, एवढी मोठी जबाबदारी पेलणं तिला कौतुक वाटतं. म्हणून आमची मामी आली की माझी आई त्या मामीच्या पुढं पुढं खूप करते. का तर तिला कौतुक वाटतं. मला मामीला फार आवडतं. ही नंतर माझी लय लाड करते. हा ना आई. मामीला लय आवडते ना तू? मामीला आवडते. मामी बी मला लय आवडते. कारण की आमच्या मामीला 3 नंदा झाल्या माझ्या आई धरून. 3 नंदा म्हणजे मावशा पण ना. पण ते सगळेजण आपापल्या पद्धतीने. पण माझी आई ते मामीचा लय लाड करते. ते आली की ते कारण म्हणजे साहेबच म्हणते आई तर डायरेक्ट. साहेब म्हणते तू त्यांना आहे ना? मामीला साहेब म्हणते ना तू? मॅडम म्हणते मी. मॅडम. कधी कधी साहेब पण म्हणते. तर मला अक्का म्हणते. त्यात आई नंद लागते म्हणता ना अक्का म्हणतात. मामीची खूप लाड करते. आमच्या आईला फार आवडतं आमची मामी. एवढी मोठी म्हणजे एक किती मोठी जबाबदार व्यक्ती. सगळं जिथल्या तिथं करून पण गावाकडे आले तर सगळं. गावाकडे आले की सगळं नॉर्मल म्हणजे वावरात खुरपायचं म्हणलं तरी पण तयार आहे. म्हणून आई खूप लाड करते. मिस्त्री सोडून आता त्यांनीच सांगितली मला आनंदाची बातमी. मिस्त्री सोडून दिली. मी मटण खाते काय बी खाते आता. मला असं वाटतं आई बरोबरचे हे जे काही माझे क्षण आहेत ते किती भारी वाटतात. आई माझ्या बरोबर असते म्हणजे मी जरी केस नोंदला असली तरी इकडे आई बरोबर आले असे काही माझे व्हिडिओ निघतात. म्हणजे आई तुला व्हिडिओ काढायला आवडतं का नाही का? असे व्हिडिओ काढायला आवडतं ना तुला? आईला म्हणलं ना आई आज आपण व्हिडिओ काढायचं की आई चांगली साडी घालते हाय का नाही. म्हणजे आमच्याकडे पण शिलाताई आहेत ना केसनंदला. त्यांना पण म्हणलं ना की म्हणजे 2च व्यक्ती खूप हॅपी असतात. एकदम मस्त व्हिडिओ काढायचं म्हणलं की मनानेच तयार होतात आणि मनानेच म्हणतात त्याच व्हिडिओ काढू छान एखादं म्हणजे काहीतरी सांगूया असं त्यांना. आईला पण फार आवडतं. आई पण व्हिडिओ काढायचं म्हणलं की छान बोलायला आईचं बोलणं छान आहे पहिल्यापासून. आई शिक्षणाबद्दल तुझं काय म्हणणं आहे सांग बरं मला. शिक्षणाबद्दल तुझं काय म्हणणं आहे? शिक्षणाबद्दल तुझं. कुठं मी शाळा शिकली? तू नाही शिकली. शिक्षण ह्याच्यावर तुझं म्हणणं काय? काय शाळा शिकलेलं चांगलं असतं या. शाळा शिकलं तर मग सगळं कळतंय. आडाणीला माणसाला कळतंय का? तर आमचा आयुष्य गेला आपलं असंच आडाणेपणानं. आमची खायची पंचायत तर शाळा कुठली? खायची 75 शाळा कुठली? तरी पण आई एवढी हुशार आहे. तिनं दोन्ही पुरी स्वतःच सांभाळल्या. लग्न झाली जिथले तिथं झालं. अजून पण तीच सगळं करते. जबाबदारी घेते सगळी. अजून पण ती सगळं बघते. आई आमच्या नातीला काम मी लावणार आहे. अरे बापरे. माझ्या इंग्लिश शाळा ती जी आहे तिचं शिक्षण लय आहे. मी काम तिला लावणार आहे. बर 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 ठीक आहे लाव. हां कशाला लावणार आहे की स्वतःच्या पायावर तिला तयार करायची. लोकांच्या 4 पैशाचे ते सासूचा नवऱ्याचा कुणाचा जाचन बेचन
असं नाही, त्यांनी त्यांनी तिच्यापाशी केलं पाहिजे, तिचं ऐकलं पाहिजे. मी नोकरीला तिला लावणार. म्हणजे कसं आहे, कसं पैसा आहे तर सगळे, त्यामुळे आई जे म्हणते ते पण खरंच करेक्टच आहे की पैसा असेल तर कुठं ना कुठं एक वेगळं स्थान निर्माण होतं स्त्रीचं पण. त्यामुळे आईला वाटतं नातवंडांनी पण माझ्या चांगलं तसंच असावं, काही प्रॉब्लेम नाही. तिची नातवंड पण तशीच आहेत, खंबीर आहेत, छान आहे, ते काही टेन्शन नाही घेण्यासारखं. तिला बारा म्हणजे काळजी लागते माझ्या लेकीची. गुडीची काळजी करते का तू? काळजी 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 कशाला सांगायचं, आपलं कर्तव्यच करायचं चांगलं. काळजी करून काळजीनं होत आहे का काय? काळजीनं होत नाही. काळजीनं आपण खंगून जातो. आपण तयारी धरायची की आपल्या लेकरांना 4 पैसे कमावता आलं पाहिजे, स्वतःच्या पायावर तयार झालं पाहिजे, असं असतं. एवढी शाळा शिकून काय उपयोग? आपल्या पोटासाठी करू शकत नाही आपण, म्हणजे दुसऱ्यासाठी काय करतो या? असं लोकांच्या जीवावर राहायचं नाही. अशा पद्धतीने आईचं नॉलेज असतं. अजून मला तर रोजच फोन केलं तरी हेच असं, म्हणजे लेक्चरच असतं आईचं. रोज म्हणजे एक दिवस खाडा दिवसातून 4-5 वेळा म्हटलं तरी लेक्चर असतं. कामाला गेली का आणि खरंच गेली का, मी येणार आहे बघायला. तर माझ्या परीने मी होईल ती करतीच. आणि आईचं घर कसं वाटलं सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगा. इकडे पण एक खिडकी आहे, ही खिडकीच आहे मागची, आणि ती खिडकी नाही आहे, तो दरवाजा आहे, पण त्याला जाळी लावलेली आहे, जाळीचा दरवाजा आहे. मच्छर खूप इकडे असतात, कारण खिडकीतनं दिसतंय का खूप सारं गवतच आहे, खूप मोठे मोठे मच्छर असतात, म्हणून जाळीचा दरवाजा लावलाय. आणि आता दुसरा दरवाजा तिथे लावायचा आहे. कलर वगैरे दिला ना, मग मस्त एक छान व्हिडिओ काढेन, मग सेंड करेन, सगळ्यांनी बघा. चालवावं लागतं शिक्षणाला, पैसा किती घालवावा लागतोय, किती कष्ट करावं लागतंय. शिक्षण काय मनाने होतं का? किती त्रास काढावा लागतो, अभ्यास किती करावा लागतो. मग त्याचा आपण फायदा नको का घ्यायला? आपल्या पोटासाठी आपल्याला काम करायला पाहिजे, आपल्या पोटासाठी 4 रुपये कमवायला पाहिजे, तयारी आपण धरली पाहिजे. आई म्हणते ते बरोबरच आहे, सगळं करेक्टच असतं. असंही मला माझ्या आईचं सगळंच पटतं, जरी ती चुकीची गोष्ट असली तरी मी ती करते का, तर एक तिचं समाधान झालं पाहिजे. असं होऊन किती नुकसान होणार आहे, तिचं चुकीचं आहे ते आपल्याला माहिती आहे. बरोबर आहे बाबा, आई करते म्हणते ते चुकीचं आहे, आपल्याला ते बरोबर वाटतं, चुकीचं वाटतंय, आणि तिला ते बरं वाटतं, तरी पण मी करते. चूक तर चूक, पण तिचं समाधान होतं ना, असं म्हणजे आमच्या बहिणींचं तरी तत्व असं आहे. बरं चालतंय. व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आईचं मी असंच पुढे आणखीन काही व्हिडिओ टाकत जाईल. पूर्ण व्हिडिओ बघितले तर खूप सारे धन्यवाद. थँक्यू म्हणा आई, थँक्यू. थँक्यू. छान.